नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं हिरकणी डायरीमध्ये. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक आणि खूपच स्वादिष्ट अशी अनारसे रेसिपी. हे अनारसे बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ होतात. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी मी इथे घेतलेले आहेत 3 ग्लास रेशनचे तांदूळ. हो, साधे तांदूळ न घेता जर आपण रेशनचे तांदूळ घेतले तर त्याचे अनारसे खूप छान आणि जाळीदार होतात. हे मी 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण हे 3 दिवस पाणी बदलवून भिजत घातलेले. आता तिसऱ्या दिवसानंतर आपण यांना काढून छान व्यवस्थित सुती कापडावरती याचं पाणी निथरायला आपण ठेवलेलं आहे. पूर्ण कोरडे होऊ द्यायचे नाही आहेत. बाहेरून कोरडे आणि आतून ओलसर असतील अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ हवेशीर वाळवायचे आहे. त्यानंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं पीठ करून घेते आहे. हे छान पीठ आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चाळणीच्या साहाय्याने त्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे जाडसर कण असतील त्याला आपल्याला परत एकदा मिक्सरमधनं दळून घेता येईल. अशा पद्धतीने आपण हे सगळे पीठ इथे दळून घेतो आहे. बरं, आता याला आपल्याला गुळाचे बनवायचे असेल तर गुळ देखील घालू शकतोय किंवा साखरेचे बनवायचे असतील तर साखर देखील घालू शकतोय किंवा समप्रमाणात गुळ आणि साखर दोन्ही घालून आपण हे अनारसे बनवू शकतोय. इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेला, त्यासाठी साधारण 350 ग्रॅम इतका मी इथे गुळ घेतलेला आहे. सुरुवातीला गुळ खूप जास्त टाकायचा नाहीये, नाहीतर पाणी सुटेल त्या पिठाला. म्हणून मी इथे फक्त 350 ग्रॅम गूळ घेऊन त्याला मिक्सरमध्ये बारीक केलं आणि त्यामध्ये आपण गाळून ठेवलेलं पीठ थोडं थोडं करून मिक्स करत गेले. बघा कसं व्यवस्थित पाणी सुटतंय त्याला. आता संपूर्ण पीठ मी इथे दळून घेतलेलं नाही आहे गुळासोबत, काही राहू दिलेलं. त्यात मी हे सगळं मिश्रण काढून घेतलंय आणि त्याला छान व्यवस्थित एकजीव करते आहे. त्याला छान चोळून चोळून आपल्याला हे मळायचं आहे आणि छान व्यवस्थित एकजीव झालं की आपण याला परत 3 दिवस याचे गोळे करून ठेवणार आहोत, जेणेकरून ते गुळामध्ये आणि वेलची पूड सुद्धा मी यात घातलेली आहे. हे मिश्रण 3 दिवस आपल्याला परत मुरू द्यायला ठेवायचं आहे. गूळ वेलची पूड यामध्ये छान मुरणार आणि या पिठाचा छान खमंग असा गोळा तयार होणार. तर आत्तापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहात तर संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बरं, हे बघा 3 दिवसानंतर मी हे जे गोळे करून आपण ठेवलेले होते हे काढून दाखवते. बघा, यामध्ये मी थोडा गूळ परत एकदा टाकलेला, कारण मला ते जरा कोरडं वाटलेलं. त्यामुळे साधारण इथे आपण 500 ते 550 ग्रॅम गूळ 1 किलो तांदळाला घातलेला आहे आणि हे मिश्रण बघा इतकं झालेलं आहे. 1 किलो 400 ग्रॅम, 400-450 ग्रॅम झालेलं आहे. आता याचे आपण अनारसे तळायला घेणार आहोत. अनारसासाठी जे तेल आहे ते खूप कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही आहे, नॉर्मल गरम असावं. आता यातला मी एक गोळा काढून घेते आहे. याला आपण थोडं थोडं दूध घालून छान मळून घेणार आहोत आणि त्यानंतर याला किमान 15 मिनिटं आपण रेस्टवरती ठेवणार आहोत, जेणेकरून ते छान मुरेल. आणि त्यानंतर आपण याचे अनारसे बनवायला घेणार आहोत. छोटे छोटे गोळे करायचे आहे, हे बघा अशा पद्धतीने. आणि बटर पेपरवरती किंवा प्लास्टिकच्या पिशवीवरती आपल्याला हे अनारसे थापायचे आहे. याला तुम्ही लाटू देखील शकताय. मी इथे थापून घेते. हे बघा, इथे तुम्ही खसखस टाकून त्यावरती हे अनारसे थापलेत तरी चालतंय किंवा अशा प्रकारे जसं मी बनवून घेते आहे. अनारसा बनवून घेतला आहे आणि त्यावरून मी इथे खसखस पेरते आहे अशा पद्धतीने. आता हा अनारसा खसखसची बाजू वर येईल या पद्धतीने आपल्याला कढईमध्ये तळायला टाकायचं आहे. आता इथे तुम्ही साजूक तूप देखील वापरू शकता तळायला किंवा मी वापरलंय त्या पद्धतीने तेलही वापरू शकतोय. माझ्या घरी तेलाचे अनारसे आवडतात, त्यामुळे मी इथे तूप घातलेलं नाही. हे बघा, अशा पद्धतीने खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे, नॉर्मल गरम ठेवायचं आहे आणि अनारस्यावरती वरून तेल अशा पद्धतीने झारायचं आहे, जेणेकरून तो खालून तळल्या जातोय पण वरच्या बाजूला आपल्याला बाजू पलटवायची नसल्यामुळे वरून सुद्धा अशा पद्धतीने तो तळून निघावा म्हणून. हे बघा किती छान रंग आलेला आहे त्याला, अगदी छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तो तळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण याचं तेल निथरवून हा अनारसा चाळणीवरती ठेवणार आहे, कारण अनारसा तेलातनं बाहेर काढल्यावरती बऱ्यापैकी तेल त्यात राहतं, ते सगळं यामधनं गाळून निघून जाईल. बघा किती सुंदर आणि खमंग अनारसे तयार झाले आहेत. हे सणासुदीला, दिवाळीत किंवा खास प्रसंगी जसे की अधिक मास
आपण नक्की बनवू शकतोय. मग तुम्हीही बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.